मोदी सरकारला 400 पार करू देणार नाही, तसंच संविधान वाचवण्यासाठी मावळमधून वंचितच महायुतीला पहिलं खिंडार पाडेल असा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। मावळमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवी जोशींनी धम्मभूमीला भेट दिली। यावेळी महायुती विरोधात हा निर्धार करण्यात आला। प्रकाश आंबेडकरांचं शिर्डीमध्ये आगमन झालं तर वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे। उत्कर्ष रूपवते यांच्या उमेदवारीमुळे शिर्डी लोकसभेमध्ये सध्या तिरंगी लढत पाहायला मिळते। संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। संजय राऊतांनी माझा आणि कुटुंबियांचा छळ केला असून माझ्यावर गुप्तहेर ठेवून पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर यांनी केलाय। तर गुप्तहेर व्यंकटेश उपरला वाकोला पोलिसांच्या हवालीही केलं होतं, मात्र तो फरार झालाय। मला दुबई आणि पाकिस्तानातून धमकीचे फोन येत असून घरावर बाटल्या फेकल्याचा आरोप पाटकरांनी केलाय। याबाबत स्वप्ना पाटकर यांनी नीलम गोऱ्हेंची भेट घेऊन त्यांना तक्रारीचं निवेदन। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन दिलाय। नाशिक शहरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाल्याची चर्चा आहे। त्याचं प्रतिबिंब शहरभर लागलेल्या होर्डिंग्समध्ये पाहायला मिळतंय। ओबीसी जागा हो असे बॅनर्स नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये झळकलेत। त्यात हेमंत गोडसे यांच्या होर्डिंगवर छगन भुजबळ कुठेही नसल्याने शहरात ओबीसींच्या नाराजीची लाट पसरली आहे। तर भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माळी समाजाचे अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज भरत भाजपमधून बंडखोरी केली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच आता जातीचा मुद्दा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ठाण्यामध्ये महायुतीच्या रॅलीत गुंड टोळ्या सहभागी झाल्या होत्या। ठाणे डोंबिवलीतील अनेक टोळ्या मिळून पक्ष निर्माण झालाय। गुंडांना तुरुंगातून सोडून त्यांचा वापर राजकारणासाठी केला जातोय आणि राज्याचे गृहमंत्री डोळ्याला पट्टी बांधून बसलेत असा गंभीर आरोप राऊतांनी शिंदे आणि फडणवीसांवर केला।